पहलगाममधील हल्ल्यामध्ये सहभागी असलेल्या दहशतवाद्यांचा पहिला फोटो समोर आलेला आहे। या हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी संपूर्ण योजना आखली होती अशी माहिती समोर येते। दरम्यान हे 4 दहशतवादी गेल्या महिन्याभरापासून याच ठिकाणी सक्रिय होते। दरम्यान या दहशतवाद्यांनी संपूर्ण पूर्वतयारी केलेली होती असंही समजतंय। तसंच हल्ला झाल्यानंतर कोणता मार्ग निवडायचा हे सुद्धा ठरवण्यात आलं होतं अशी माहिती सूत्रांकडून मिळते। त्यामुळे या दहशतवाद्यांनी हा भ्याड हल्ला केल्याची माहिती समोर येते। दरम्यान सर्व तपास यंत्रणांकडून या दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू आहे। 2 आठवड्यापासून दहशतवादी रियासी उधमपूर या भागामध्ये होते, तर दहशतवादी राजौरीहून चत्रू मार्गे वाधवन मार्गे पहलगाममध्ये पोहोचल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तपास यंत्रणांकडून सध्या दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू आहे। आपण बघतोय सुरुवातीला काही स्केच समोर आले, त्यानंतर ते जे दहशतवादी आहेत त्यांचे फोटो सुद्धा आता समोर आलेले आहेत। हे फोटो न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलेले आहेत। ज्यांनी हा भ्याड हल्ला केला अशा दहशतवाद्यांचा फोटो न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलेला आहे। गेल्या महिनाभरापासून खरं तर हल्लेखोर सक्रिय असल्याची माहिती समोर येते। तर संरक्षण सूत्रांच्या हवाल्याने बातमी समोर येते, जम्मू काश्मीरमध्ये एकूण 120 पेक्षा अधिक दहशतवादी सक्रिय आहेत। यापैकी 110हून अधिक पाकिस्तानी दहशतवादी आहेत आणि उर्वरित 10 हे स्थानिक आहेत। काश्मीरमध्ये सुमारे 75 दहशतवादी हे सक्रिय असल्याची बातमी समोर येते। जम्मू परिसरामध्ये सुमारे 50 तर गेल्या 2 वर्षात वेगवेगळ्या चकमकीमध्ये 144 दहशतवादी मारले गेलेले आहेत। यापैकी 70 दहशतवादी हे 2024 मध्ये मारले गेलेत। संरक्षण सूत्रांच्या हवाल्यातून ही मोठी बातमी समोर येते। जम्मू आणि काश्मीरमध्ये एकूण 120 पेक्षा अधिक दहशतवादी सक्रिय आहेत आणि यापैकी 110 पेक्षा अधिक पाकिस्तानी आहेत, तर उर्वरित 10 हे स्थानिक लोक असल्याचं सांगितलं जात आहे। काश्मीरमध्ये सुमारे 75 लोक सक्रिय आहेत। जम्मू परिसरामध्ये सुमारे 50 तर गेल्या 2 वर्षांमध्ये वेगवेगळ्या चकमकीमध्ये आतापर्यंत खरं तर 144 दहशतवादी ठार झालेले आहेत आणि त्यापैकी 70 दहशतवादी हे 2024 मध्ये मारले गेले। या क्षणाची मोठी बातमी आपल्या समोर येते। संरक्षण सूत्रांतून ही माहिती खरं तर मोठी माहिती समोर येते। जम्मू आणि काश्मीरमध्ये एकूण 120 पेक्षा अधिक दहशतवादी सक्रिय असल्याची मोठी बातमी समोर येते। आपण काल बघितलं, काल दहशतवादी हल्ला झाला आणि यामध्ये अनेक निष्पाप लोकांचा जीव गेलेला आहे। तर पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यापूर्वी धमकी देण्यात आलेली होती। लष्कर-ए-तोयबाच्या सैफुल्लाहने ही धमकी दिलेली होती आणि जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ले वाढणार अशी धमकी होती। पहलगाममधील हल्ला हा पाकिस्तानने रचलेला कट असल्याचं यातून पुन्हा एकदा स्पष्ट होत आहे। लष्कर-ए-तोयबाच्या सैफुल्लाहने ही धमकी दिलेली होती आणि यामुळे पहलगाममधील हल्ला हा पाकिस्तानने रचलेला कट असल्याचं यातून स्पष्ट होत आहे। तर आपल्यासोबत कर्नल अभय पटवर्धन सध्या आपल्यासोबत आहेत। पटवर्धन सर, आपण बघितलं काल ज्या पद्धतीने हल्ला झाला आणि आता घडामोडींना सुद्धा वेग आलेला आहे, या सगळ्या घडामोडींकडे तुम्ही कसं बघता? हा एक अतिशय दुर्दैवी हल्ला झालेला आहे। पहिली गोष्ट म्हणजे अशी की अशा प्रकारचे हल्ले याआधी फार कमी झालेले आहेत। 2000 साली छत्तीसिंगपुरामध्ये हल्ला झाला होता, ज्याच्यामध्ये 40 शीख तिथल्या रहिवाशांचा असाच नरसंहार झालेला होता। त्याच्यानंतर हा दुसरा हल्ला आहे गेल्या 25 वर्षातला की ज्याच्यामध्ये एनमास त्यांनी लोक मारलेले आहेत। याआधी आतंकी हल्ले व्हायचे, पण ते सुरक्षा दलांवर व्हायचे, पोलिसांवर व्हायचे आणि त्याच्यामध्ये बंदुकींचा वापर व्हायचा, बॉम्बचा वापर व्हायचा, रॉकेट लॉन्चरचा वापर व्हायचा किंवा आत्मघाती हल्लेखोरांचा वापर व्हायचा। पण अशा प्रकारे त्यांनी कधीही कोणालाही मारलेलं नव्हतं किंवा त्यांनी CRPFलाही नाही कधी मारलं किंवा जम्मू काश्मीर पोलिसलाही नाही मारलं। तर ही एक आतंकवाद्यांची बदलती रणनीती आहे असं जर म्हटलं तर ते चुकीचं असणार नाही। कारण आत्तापर्यंत तुम्ही सुरक्षा दलांवर हल्ले करत होता, सुरक्षा दलं तुम्हाला जबाब देत होते, पण एक साधारण नागरिकाच्या आणि तिथल्या पर्यटकांच्या मनामध्ये ही एक खात्री होती की सेना आणि सुरक्षा दल त्यांची रक्षा करतील। पण आता त्यांच्यावरच हल्ला झाल्यामुळे
तुम्ही निश्चित. पाकिस्तान सर, आणि एक तुम्ही महत्त्वाचा प्रश्न काश्मीरचा समोर येतोय खरं तर, की पर्यटन पाकिस्तानमधून काही दहशतवादी आतमध्ये येतात, आपल्या निष्पाप लोकांवरती हल्ला करतात. या गोष्टींना चाप बसण्यासाठी कशा पद्धतीने भारताने कारवाई करणं अपेक्षित आहे किंवा इथून पुढे काय केलं पाहिजे? असं आहे सर की याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत. एक ते आतंकवादी जेव्हा येतात हे बॉर्डर क्रॉस करून येतात. आता पहाडांमध्ये जम्मू काश्मीरमध्ये जवळपास 1200 किलोमीटरची बॉर्डर आहे. तर प्रत्येक ठिकाणी माणूस राहू शकत नाही, प्रत्येक ठिकाणी तुम्ही फेन्सिंग बांधू शकत नाही, कारण दर्याखोरी आहेत, घनदाट जंगलं आहेत. तिथे अशा प्रकारची फेन्सिंग कधीच तुम्ही तयार करू शकत नाही. तुम्ही तिथे कुठल्याही प्रकारच्या माईन्स लावू शकत नाही, कारण पाऊस आला, भूस्खलन झालं की माईन्स वाहून जातात. त्याच्यामुळे बॉर्डरला सील करणं हे म्हणायला फार सोपं आहे, पण करायला अतिशय कठीण आहे आणि ही रिकरिंग तुम्हाला प्रत्येक वेळेला करावं लागेल असं आहे. कारण आसामप्रमाणे तिथेसुद्धा नद्या आपला नेहमी पाथ बदलत असतात, ओढ्या आपला पाथ बदलत असतात, मार्ग बदलत असतात पाऊस आला की. त्यामुळे आतंकवादी तर येणार, पण आतंकवादी येऊन जेव्हा राहतात कुठे, जंगलामध्ये राहतात, तर त्यांना कोणीतरी राशन द्यायला पाहिजे, कोणीतरी त्यांना अम्युनिशन द्यायला पाहिजे, मेडिकल एड द्यायला पाहिजे. जर शहरामध्ये गावांमध्ये राहत असतील तर कोणीतरी त्यांना मदत करायला पाहिजे. तर हे मदतखोर कोण आहेत हे पाहण्याचं काम स्टेट गव्हर्नमेंटचं आहे, कारण स्टेट गव्हर्नमेंटची इंटेलिजन्स एजन्सी आणि सुरक्षा दलं म्हणजे पोलीस, लोकल पोलीस हे गावागावांमध्ये असतात. त्या लोकांनी जर आपले कान आणि डोळे उघडे ठेवले तर त्यांना हा इंटेलिजन्स मिळू शकतो. प्रत्येक वेळेला तुम्ही सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सीला दोष देण्यामध्ये काही अर्थ नसतो, कारण त्यांचा कॅनव्हास फार मोठा आहे. निश्चित. त्यामुळे आता या गोष्टींना चाप कसा बसतो हे पाहणं महत्त्वाचं